पुढचा टॉपिक आहे एनर्जी. आता आपण अभ्यास करणार आहोत एनर्जीचा. ज्यावेळेस आपण एनर्जी असं बोलतो तर एनर्जीला मराठीमध्ये आपण बोलतो ऊर्जा. बट एनर्जी हा शब्द आपला एवढा फॅमिलीर आहे, एवढा आपल्यासाठी तो परिचयाचा आहे की आपण एनर्जीला एनर्जी म्हणूनच मेन्शन करतो. तर एनर्जी म्हणजे काय? एखादी व्यक्ती असते, आपण तिच्याकडे बघून बोलतो अरे काय एनर्जी तुझ्यामध्ये, किती काम करतो तू, किती अभ्यास करतो तू. तर या केसमध्ये आपण ज्यावेळेस एनर्जी शब्द बोलतो तर एनर्जी म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणायचं असतं की किती तुझी काम करण्याची किती कॅपॅसिटी आहे, किती काम करण्याची क्षमता आहे. त्यामुळे एनर्जीला आपण सिम्पल वर्ड्समध्ये डिफाईन करू शकतो. एनर्जी इज नथिंग बट कॅपॅसिटी टू डू वर्क. कॅपॅसिटी टू डू वर्क. एखाद्या व्यक्तीची काम करण्याची, व्यक्ती म्हणा किंवा ऑब्जेक्ट म्हणा, एखाद्या ऑब्जेक्टची काम करण्याची क्षमता किती आहे, कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. आता ही जी एनर्जी आहे ही एनर्जी डिफरंट फॉर्म्समध्ये असते, हे आपल्याला माहिती आहे. याच्या आधी पण आपण हे थोड्याफार प्रमाणामध्ये शिकलेलो आहोत. सोलार एनर्जी असते, हीट एनर्जी असते, साऊंड एनर्जी असते, अशा डिफरंट काइंडच्या एनर्जी असतात, डिफरंट फॉर्म्समध्ये एनर्जीज असतात. तर त्या एनर्जीचे 2-3 एक्झाम्पल आपण डिस्कस करणार आहोत. फर्स्ट एक्झाम्पल, एखादा प्लांट असतो, एखादं झाड आहे, छोटंसं रोपटं आहे. ज्यावेळेस ते रोपटं आपण अंधारामध्ये ठेवतो त्या केसमध्ये ते जे रोपटं आहे त्याची ग्रोथ थांबते किंवा ते कोमेजतं. हे आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण अगदी लहानपणी हे सगळे एक्सपेरिमेंट केलेले आहे. एखादा प्लॅन्ट जो आहे तो अंधारा खोलीमध्ये ठेवल्यानंतर त्याची ग्रोथ थांबते. ओके, आता हे का होतं? बिकॉज प्लॅन्ट जे असतात, प्लॅन्टला फोटोसिंथेसिस, प्लॅन्टला आपलं स्वतःचं फूड बनवायचं असतं, त्यासाठी फोटोसिंथेसिस प्रोसेस इम्पॉर्टंट असते. फोटोसिंथेसिससाठी त्याला लागते लाईट एनर्जी. आता लाईट एनर्जी जर डार्कमध्ये त्याला मिळणार नाही आहे, लाईट एनर्जी मिळत नाही, त्यामुळे प्लॅन्ट जे आहे, प्लॅन्ट फूड बनवू शकत नाही आणि त्यामुळे प्लॅन्टची जी ग्रोथ आहे ती थांबते. अनदर एक्झाम्पल, घरामध्ये जी म्युझिक सिस्टीम असते, आपण त्याचा आवाज खूप वाढवला, व्हॉल्यूम एका लिमिटच्या वरती जर ठेवला, त्या केसमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की घरामध्ये असणाऱ्या वस्तू, स्पेशली किचनमधले भांडे व्हायब्रेट होतात. आता हे व्हायब्रेट का होता? याचं रिझन आहे साऊंड एनर्जी. कारण हाय व्हॉल्यूम ज्यावेळेस असतो त्यावेळेस जे साऊंड वेव्ज असतात त्याच्यामध्ये खूप हाय एनर्जी असते. त्यानंतर रेझोनन्स होतो. आता रेझोनन्स वगैरे काय ते आपल्याला एवढं डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही, बट इथे तुम्ही लक्षात एवढं ठेवू शकता की असं का होतं, दिस इज बिकॉज ऑफ साऊंड एनर्जी. अनदर एक्झाम्पल, हा एक्सपेरिमेंट आपण सगळ्यांनी केलेला आहे. उन्हामध्ये बसायचं, एक कॉन्व्हेक्स लेन्स घ्यायचा, एक पेपर घ्यायचा, पेपरवरती ते कॉन्व्हेक्स लेन्स पकडायची, तर त्यामध्ये तो जो पेपर असतो तो पेपर जळतो. हे असं का होतं? कारण कॉन्व्हेक्स लेन्स इथे अगेन कोणती एनर्जी रोल प्ले करते? लाईट एनर्जी, सनलाईट. कारण कॉन्व्हेक्स लेन्समधून ही जी लाईट ही कॉन्सन्ट्रेट होते आणि ह्या लाईट एनर्जीमुळे हा पेपर बर्न होतो. तर अशा पद्धतीने एनर्जी डिफरंट फॉर्ममध्ये आपल्या आजूबाजूला प्रेझेंट असते. एनर्जीचे व्हेरियस फॉर्म्स कोणते कोणते आहे? जसे आताच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितली लाईट एनर्जी, त्यानंतर साऊंड एनर्जी, हीट एनर्जी, अजून कोणती एनर्जी आपण बोलू शकतो? मेकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी और इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी, न्यूक्लिअर एनर्जी. असे डिफरंट फॉर्म्स असतात एनर्जीचे. तर आता ह्या चॅप्टरमध्ये आपण एनर्जीचा अभ्यास करणार आहोत. मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचा अभ्यास आपण इथे करणार. तर मेकॅनिकल एनर्जी म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ऑल टुगेदर, याचा अभ्यास आपण करणार आहोत. कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. आता हे काय, हे आपण वन बाय वन डिस्कस करणार आहोत. ॲज ऑफ नाव एवढं लक्षात घ्या की आपल्याला अभ्यास करायचा आहे मेकॅनिकल एनर्जीचा, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, वर्क आणि एनर्जी या ज्या 2 टर्म आहे ना, ह्या खूप रिलेटेड आहे एकमेकांशी. त्या कशा रिलेटेड आहे ते तुम्हाला ज्यावेळेस पण कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी बघणार त्यावेळेस ते समजेलच. तर वर्क आणि एनर्जी हे एकमेकांशी रिलेटेड आहे. त्यामुळे एनर्जीचं जे युनिट आहे, युनिटचा जर आपण विचार केला, एनर्जीचं युनिट आणि वर्कचं युनिट सेम असतं. एनर्जीचं युनिट सेम ॲज वर्क, वर्क आणि एनर्जीचं युनिट सारखंच आहे. वर्कचं युनिट काय आपण बघितलेलं, वर्कचं आपण SI आणि CGS असे 2 युनिट बघितले होते, आठवते? SI सिस्टीम आणि CGS सिस्टीममध्ये 2 युनिट्स होते. SI युनिट होतं जूल आणि CGS युनिट होतं अर्क. आठवते? हे होतं एनर्जी, वर्कचं युनिट. त्यामुळे सेम जे युनिट आहे हे सेम युनिट असणार आहे एनर्जीचे सुद्धा. एनर्जी, एवढी गोष्ट लक्षात घ्या, वर्क आणि एनर्जी खूप क्लोजली रिलेटेड आहे आणि त्यामुळे एनर्जी आणि वर्क या दोघांचं युनिट सारखं आहे. वर्कचं युनिट असं जूल आणि अर्क, त्यामुळे एनर्जीचं सुद्धा युनिट असणार आहे जूल आणि अर्क. फर्स्ट फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी इज कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, खूप सोपं आहे. कायनेटिक एनर्जी आपण K.E असं दाखवतो. K.E दॅट इज कायनेटिक एनर्जी.
काही ठिकाणी याला असंही दाखवतं ई आणि इथे खाली के लिहिलेला असतो. सो दिस इज अगेन कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, तर सिम्पल वर्ड्समध्ये एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टची एनर्जी बिकॉज ऑफ इट्स मोशन, एखाद्या ऑब्जेक्टच्या मोशनमुळे त्याच्याकडे जी एनर्जी असणार तिला बोलतं कायनेटिक एनर्जी. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मुव्हिंग ऑब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये जी एनर्जी असणार आहे दॅट एनर्जी इज कायनेटिक एनर्जी. सिम्पल वर्ड्समध्ये एनर्जी ऑफ एन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. आता ही कायनेटिक एनर्जी काय असते ते समजण्यासाठी आपण काही एक्झाम्पल्स घेऊया. सो त्यासाठी एक्झाम्पल्समध्ये आपण दोन ऑब्जेक्ट्स कन्सिडर करतोय. एक आहे स्टेशनरी ऑब्जेक्ट. स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे माहिती ना की जो हलत नाही आहे, रेस्ट कंडिशनमध्ये आहे, जो मोशनमध्ये नाही, स्टेशनरी एका ठिकाणी स्थिर आहे. एक स्टेशनरी ऑब्जेक्ट कन्सिडर करतो आणि एक आपण मुव्हिंग ऑब्जेक्ट कन्सिडर करतोय. एक्झाम्पलमध्ये आपण एक्झाम्पल घेतोय स्टेशनरी ऑब्जेक्ट स्टंप आहे आणि या केससाठी मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे क्रिकेट बॉल. सेकंड एक्झाम्पल आपण स्टेशनरी ऑब्जेक्ट घेतोय कॉइन आणि मुव्हिंग ऑब्जेक्ट असणार स्ट्रायकर. कॅरम बोर्ड जो असतो, कॅरमचा जो गेम असतो त्यामध्ये असणार स्ट्रायकर आणि कॉइन. आणि थर्ड एक्झाम्पल आपण घेतोय एक मार्बल, गोटी आणि अनदर मार्बल. अशा दोन मार्बल्स आपण कन्सिडर करतोय. एकदम सिम्पल आहे. तर आता बघा, जर आपण पहिली केस कन्सिडर केली, ज्यावेळेस एखादा क्रिकेट बॉल स्टंपला हिट करतो, स्टंप स्टेशनरी कंडिशनमध्ये आहे, क्रिकेट बॉल मुव्हिंग कंडिशनमध्ये आहे. त्या केसमध्ये काय होतं, ज्यावेळेस हा बॉल स्टंपला हिट करतोय त्यावेळेस हा जो स्टंप आहे हा स्टंप मूव्ह होणार आहे किंवा तो मोशनमध्ये येणार आहे किंवा याच्यामध्ये काहीतरी मुवमेंट होणार आहे. माहिती आपल्याला बॉल जेवढ्या स्पीडने तो बॉल असेल त्याच्यावर डिपेंड असणार की तो स्टंप किती उडणार आहे. सो थोडक्यात स्टंप जो आहे तो मोशनमध्ये येणार किंवा मूव्ह होणार आहे. आधी तो स्टेशनरी होता. त्याच पद्धतीने कॅरममध्ये ज्यावेळेस एखादा स्ट्रायकर एखाद्या कॉईनला टच करतो, ओके, त्या केसमध्ये हा जो कॉईन असेल हा कॉईन त्याची पोझिशन बदलणार आहे. हा कॉईन स्थिर होता, आधी स्टेशनरी होता, आता तो सुद्धा कशामध्ये जाणार आहे, मोशनमध्ये. अनदर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण गोट्या खेळतो, गोट्यामध्ये एका गोटीने दुसऱ्या गोटीला मारलं जातं त्यावेळेस जी गोटी स्टेशनरी होती ती गोटी ह्या गोटीमुळे मोशनमध्ये येते, राईट. तर ही सुद्धा जाणार आहे मोशनमध्ये. सो थोडक्यात काय, यामधून आपण काय कन्क्लूड करू शकतो, when a moving object strikes another stationary object then this moving object sets stationary object into motion. थोडक्यात काय की ज्यावेळेस एखादा मुव्हिंग ऑब्जेक्ट स्टेशनरी ऑब्जेक्टवरती स्ट्राईक होतो किंवा आदळ होतो त्यावेळेस हा मुव्हिंग ऑब्जेक्ट ह्या स्टेशनरी ऑब्जेक्टला मोशनमध्ये आणतो, मोशनच्या स्टेटमध्ये आणतो. तर यामधून आपण काय कन्क्लूड करू शकतो की हा जो मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे याच्यामध्ये काहीतरी एनर्जी होती, ही एनर्जी त्याने या स्टेशनरी ऑब्जेक्टला ट्रान्सफर केली. आता हा जो ट्रान्सफर आहे हा ट्रान्सफर पार्शल असेल, थोड्या प्रमाणात असेल किंवा पूर्ण पण असेल, ते डिपेंड की कशी केस आहे, कोणती केस आहे त्यावर डिपेंड होतं. बट काही प्रमाणामध्ये किंवा पूर्ण प्रमाणामध्ये हा जो मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे हा त्याच्याकडे असणारी जी एनर्जी आहे ती एनर्जी स्टेशनरी ऑब्जेक्टला देतो आणि त्या एनर्जीमुळे हा स्टेशनरी ऑब्जेक्ट आहे, हा स्टेशनरी ऑब्जेक्ट मोशनमध्ये जातोय. तर ही जी एनर्जी असते, मुव्हिंग ऑब्जेक्टकडे असणारी जी एनर्जी असते, म्हणजे ऑब्जेक्टकडे असणारी एनर्जी ड्यू टू इट्स मोशन, दिस एनर्जी इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. याला काय बोलतात, कायनेटिक एनर्जी. समजलं, क्लिअर आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, सिम्पल आहे. मुव्हिंग ऑब्जेक्टमध्ये जी एनर्जी असते त्याला आपण बोलतो कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी कशामुळे असणार आहे, मोशनमुळे असणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस एखादं मुव्हिंग ऑब्जेक्ट आणि स्टेशनरी ऑब्जेक्ट स्ट्राईक होतात त्या केसमध्ये हा जो ऑब्जेक्ट असतो, मुव्हिंग ऑब्जेक्ट असतो, तो काय होतं, आपल्याकडे असणारी एनर्जी काही प्रमाणामध्ये किंवा पूर्ण प्रमाणामध्ये डिपेंड्स ऑन केस, की कशी केस आहे, कोणती केस आहे त्यावर अवलंबून असतं. तर एनर्जी यामधून यामध्ये थोडी तो ट्रान्सफर होतो, त्यामुळे ह्या स्टेशनरी ऑब्जेक्टला एनर्जी मिळते आणि तो ऑब्जेक्ट जो आहे तो मोशनमध्ये येतो. तर हे होतं अबाउट कायनेटिक एनर्जी. त्यामुळे कायनेटिक एनर्जी नेहमी प्रेझेंट असते बिकॉज ऑफ मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके, आता ज्या वेळेस एक स्टेशनरी ऑब्जेक्ट होता, लेट से आपण हे मार्बलची केस घेऊया. हा स्टेशनरी ऑब्जेक्ट होता, ओके. या स्टेशनरी ऑब्जेक्टवरती सपोज ज्यावेळेस ही गोटी येऊन याच्यावरती आदळली, या ऑब्जेक्टवरती लेट से फोर्स अप्लाय झाला, एफ फोर्स अप्लाय झाला. त्यानंतर याने हा जो मार्बल आहे, मार्बल मोशनमध्ये आलेले, त्यांनी त्याची पोझिशन बदलली, त्यामुळे तिथे असणार आहे डिस्प्लेसमेंट. फोर्स अप्लाय झाला, डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. तर इथे जे वर्क डन होणार आहे, फोर्स अप्लाय झाला, डिस्प्लेसमेंट झाला, म्हणजे तिथे वर्क डन आहे. तर हे जे वर्क डन होणार आहे
वर्क डन ऑन ऑब्जेक्ट, हे वर्क डन स्टोर होणार आहे ॲज अ कायनेटिक एनर्जी. वर्क डन काय म्हणून स्टोर होणार आहे? ॲज कायनेटिक एनर्जी. त्यामुळे जे आपण आधी बोललो की वर्क आणि एनर्जी खूप क्लोजली रिलेटेड आहे, वर्क आणि एनर्जीचं युनिट सुद्धा सारखं आहे. ते का? कारण वर्क डन ऑन ऑब्जेक्ट इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. त्यामुळे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आपण लिहू शकतो वर्क डन. वर्क डन म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. दॅट मीन्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू वर्क डन. त्यामुळे कायनेटिक एनर्जी आणि वर्क डनचं युनिट सुद्धा सारखं असतं. आता एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस मोशनमध्ये असतो त्यावेळेस त्याची कायनेटिक एनर्जी काय असते त्याचा फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. सो त्यासाठी आपण एक केस कन्सिडर करूया. एक स्टेशनरी ऑब्जेक्ट आपण कन्सिडर करतोय. लेट्स से त्याचा मास आहे m. कन्सिडर अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑफ मास m. स्टेशनरी ऑब्जेक्ट. आता आपल्याला काय करायचं आहे? कायनेटिक एनर्जीसाठी एक एक्सप्रेशन किंवा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. त्यासाठी आपण कन्सिडर करतोय स्टेशनरी ऑब्जेक्ट, त्याचं मास आहे m. ऑब्जेक्ट स्टेशनरी आहे, स्टेशनरी आहे म्हणजे रेस्ट कंडिशनमध्ये आहे. त्यामुळे त्याची वेलॉसिटी आपण काय कन्सिडर करू शकतो? वेलॉसिटी असणार आहे त्याची 0, कारण रेस्ट कंडिशनमध्ये आहे. या वेलॉसिटीला आपण कन्सिडर करूया इनिशियल वेलॉसिटी. सो इनिशियल वेलॉसिटी इज इक्वल टू 0. इनिशियल वेलॉसिटी आपण कोणत्या लेटरने डिनोट करतो? स्मॉल u. अँड देअरफॉर वी कॅन राईट u इज इक्वल टू 0. एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टचा मास आहे m. तो स्टेशनरी आहे, स्टेशनरी त्यामुळे त्याची वेलॉसिटी आहे 0. आता काय होतं आपल्याला कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन बघायचं म्हणजे हा ऑब्जेक्ट तर मोशनमध्ये आला पाहिजे. मोशनमध्ये आणायचं म्हणजे तिथे आपल्याला काय अप्लाय करावं लागेल? फोर्स. सो लेट्स से ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय झाला F. फोर्स अप्लाय झाला, आपल्याला माहिती सेकंड लॉच्या अकॉर्डिंग फोर्स अप्लाय झाला ऑब्जेक्टवरती, ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट होणार आहे. लेट्स से दॅट ॲक्सेलरेशन इज A. ॲक्सेलरेशन इज A. त्यानंतर फोर्स अप्लाइड इज S, F. फोर्स अप्लाइड F एवढा फोर्स अप्लाय केलेला आहे. ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट झालेला आहे. ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट झाला त्यामुळे त्याचं काहीतरी डिस्प्लेसमेंट होणार आहे. लेट्स से दॅट डिस्प्लेसमेंट इज S. डिस्प्लेसमेंट आहे S. आणि आता ॲक्सेलरेट झालेला ॲक्सेलरेशन म्हणजे चेंज इन वेलॉसिटी, याची वेलॉसिटी चेंज होणार आहे. लेट्स से फायनल वेलॉसिटी इज V. इनिशियल वेलॉसिटी तर 0 आहे, आता फायनल वेलॉसिटी झाली V. ओके. आपण एवढं सगळं ह्या ऑब्जेक्टबद्दल आपण काय काय कन्सिडर केलेलं आहे. ऑब्जेक्ट स्टेशनरी होता सुरुवातीला, रेस्ट कंडिशनमध्ये होता, इनिशियल वेलॉसिटी 0. ऑब्जेक्टचा मास कन्सिडर केलेला आहे m. त्यानंतर हा ऑब्जेक्ट आपल्याला कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची. ऑब्जेक्ट मोशनमध्ये पाहिजे त्यामुळे त्याला फोर्स अप्लाय केला. लेट्स से F. फोर्स अप्लाय केला, ऑब्जेक्ट ॲक्सेलरेट झाला, ॲक्सेलरेशन लेट्स से A. ॲक्सेलरेट झाला त्यानंतर त्याचं काहीतरी डिस्प्लेसमेंट होणार आहे, डिस्प्लेसमेंट आहे S. आणि त्यानंतर यामध्ये त्याची फायनल वेलॉसिटी, ऑब्जेक्टनी अटेंड केलेली फायनल वेलॉसिटी आहे V. ही वेलॉसिटी अटेंड करण्यासाठी लागलेला टाइम जो आहे तो टाइम आहे t. ओके. V ही वेलॉसिटी अटेंड झालेली आहे t या एवढ्या टाइम पिरियडमध्ये. आता या केसमध्ये वर्क डन होणार आहे, राईट? वर्क डन ऑन ऑब्जेक्ट. हा जो ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट मूव्ह होतं आहे, फोर्स अप्लाय होतं याच्यावरती होणार आहे वर्क डन. सो वर्क डन ऑन द ऑब्जेक्ट. वर्क काय असतो आपण आत्ताच बघितलं फॉर्म्युला, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क इज इक्वल टू F इंटू S, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता हा जो फॉर्म्युला आहे याच्यावरती आता आपल्याला काम करायचं, याला आता मॉडिफाय करायचं, कारण आपल्याला फाइंड आउट करायची कायनेटिक एनर्जी. मग आता विचार करायचा, फोर्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचं आपल्याकडे काय काय इन्फॉर्मेशन आहे किंवा आपल्याला आत्तापर्यंत आपण काय काय शिकलेलो आहोत. तर आपल्याला फर्स्ट चॅप्टर आठवा, सेकंड लॉ ऑफ मोशन, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं F इज इक्वल टू m आहे. करेक्ट? फर्स्ट लॉ ऑफ सेकंड लॉ ऑफ मोशन F इज इक्वल टू m आहे. त्यानंतर अबाउट डिस्प्लेसमेंटचं आपण काय करू शकतो, त्याच चॅप्टरमध्ये आपण बघितलेले इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशनमध्ये एसचा एक इक्वेशन आपल्याकडे होतं, त्याच्याशी रिलेटेड बाकी इन्फॉर्मेशन U, A, T हे सगळं काही इथे मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे ते इक्वेशन आपण इथे यूज करणार आहोत. सो सगळ्यात आधी काय करायचं, हे आपण नंतर यूज करूया. F इक्वल टू m आहे. सगळ्यात आधी आपण यूज करणार आहोत इक्वेशन ऑफ मोशन. इक्वेशन ऑफ मोशन S is equal to ut plus half at square. दिस इज सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या ज्या व्हॅल्यूज माहीत आहेत त्या त्या व्हॅल्यूज आपण पुट करूया. यूची व्हॅल्यू आहे 0, सो 0 इंटू टी. टी इज टी. ॲक्सेलरेशन सुद्धा एच आहे,
सो हे काय असणार, दिस टर्म इज 0, एस इज इक्वल टू हाफ एटी स्क्वेअर, एस इज इक्वल टू हाफ एटी स्क्वेअर, हे एक रिलेशन आपल्याला मिळालं. देअरफॉर एस इज इक्वल टू हाफ एटी स्क्वेअर. आता फोर्स एम ए एस इक्वल टू हाफ एटी स्क्वेअर, यामध्ये अजून आपण फर्दर काय करू शकतो त्याचा विचार करायचा. जर आता आपण पुढे अजून बघितलं, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे आपल्याकडे. फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. यामध्ये यूची व्हॅल्यू आपण 0 पुट करणार, कारण इनिशियल वेलोसिटी 0 दिलेली आहे. सो व्ही इज इक्वल टू 0 प्लस ए टी, दॅट इज इक्वल टू 80. हे एक व्हॅल्यू आपल्याला मिळाली. तर आपण बोलूया याला इक्वेशन 1, दिस इज 2 अँड दिस इज 3. तर बेसिकली आपण काय करतोय, आपल्याला डब्ल्यू इक्वल टू एफ एस याच्यावरून आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळवायचा आहे. त्यामुळे ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत ते आपण आपल्याला माहीत असलेल्या इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कसं रिलेट करतोय ते आपण इथे ट्राय करतोय. तर आता आपण काय करूया, फ्रॉम 1 डब्ल्यू इक्वल टू एफ एस आणि एफ इज इक्वल टू एम ए, एफ इज इक्वल टू एम ए इंटू एस. इथे आपण रिझन देऊ शकतो, एफ इक्वल टू एम ए बाय सेकंड इक्वेशन, सेकंड लॉ ऑफ मोशन. सो एम इंटू ए इंटू एस, एसची ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इथे पुट करू शकतो, हाफ एटी स्क्वेअर. याला आपण बोलणार फ्रॉम इक्वेशन 2. फाईन. सो दॅट इज इक्वल टू, हा नंबर आपण पुढे घेऊ 1/2 इंटू एम, ए इंटू ए इज ए स्क्वेअर, टी स्क्वेअर ऑलरेडी आहे. तर याला आपण असं लिहू शकतो, ए स्क्वेअर टी स्क्वेअर म्हणजे एटीचा आपण ब्रॅकेटमध्ये टाकला तर एटीचा ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज डब्ल्यू. आता परत आपल्याला यूज करायचं आहे थर्ड इक्वेशन, कारण एटी इक्वल टू व्ही, त्यामुळे इथे आपण त्याला रिप्लेस करू शकतो व्हीने. अँड देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू हाफ एम इंटू व्ही स्क्वेअर, रिझन फ्रॉम 3 व्ही इज इक्वल टू 80 आणि व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 80 होल स्क्वेअर. सो वर्क डन इज इक्वल टू हाफ इंटू मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर. बट आपण आत्ताच बघितलं होतं, वर्क डन ऑन एन ऑब्जेक्ट, वर्क डन ऑन ऑब्जेक्ट, हे जे एखाद्या स्टेशनरी ऑब्जेक्टवर होणारं जे वर्क डन असतं ते कायनेटिक एनर्जी म्हणून स्टोअर होतं. सो वर्क डन ऑन ऑब्जेक्ट इज कायनेटिक एनर्जी बाय द ऑब्जेक्ट. वर्क आणि एनर्जी रिलेटेड आहे, त्यामुळे आपण लिहू शकतो या वर्क डन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. त्यामुळे हा जो डब्ल्यू आहे, वर्क डन आहे, त्याला आपण रिप्लेस करू शकतो कायनेटिक एनर्जीनी. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. अँड हेन्स वी कॅन राईट और ई के इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. तर हा आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला और एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. हे एक्सप्रेशन, यावर खूप सिंपल एक्सप्रेशन आहे, खूप महत्त्वाचं एक्सप्रेशन आहे. यावर आधारित बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. आणि खूप सिंपल इक्वेशन आहे. कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जी बिकॉज ऑफ मोशन, मोशन आली म्हणजे त्याच्यामध्ये वेलोसिटी असणार आहे. तर कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ इंटू एम इंटू व्ही स्क्वेअर. दोनच टर्म्स आहे, एक तर आहे मास आणि दुसरा आहे वेलोसिटी. हाफ इंटू मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर, दिस इज फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. बऱ्याचदा एक्झाममध्ये कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन डिराईव्ह करायचा क्वेश्चन असतो. तर त्यावेळेस तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की कायनेटिक एनर्जी म्हणजेच वर्क डन असणार आहे. वर्क डन ऑन ऑब्जेक्ट इज कायनेटिक एनर्जी पजेस्ड और गेन बाय दॅट ऑब्जेक्ट. तर आपल्याला ह्या दोन गोष्टी इक्वेट करायच्या. वर्क डन आहे, वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असणार आहे. तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट इज एस. यामध्ये आपल्याला आता ह्या फॉर्म्युला मॉडिफाय करायचं आहे, त्यामुळे आपल्याला इथे इक्वेशन ऑफ मोशन यूज करायचे. इक्वेशन ऑफ मोशनचा यूज करून आपल्याला डब्ल्यूची एक व्हॅल्यू मिळणार आहे आणि त्यानंतर दिस डब्ल्यू इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी अँड हेन्स कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. अशा पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा असतो. तर हे असं अबाउट कायनेटिक एनर्जी, अगदी सिंपल आहे. इवन यावरचे जे प्रॉब्लेम्स असतात किंवा जे न्यूमरिकल्स असतात ते सुद्धा खूप सोपे असतात. कारण बघा, फॉर्म्युला इज हाफ एम व्ही स्क्वेअर, डिपेंडन्सी कशावरती आहे, मास आणि वेलोसिटीवरतीच आहे. सिंपल क्वेश्चन्स असतात या टॉपिकवरचे. आता यानंतर आपण बघणार आहोत पोटेन्शियल एनर्जी. अनदर फॉर्म ऑफ मेकॅनिकल एनर्जी इज पोटेन्शियल एनर्जी. ज्या पद्धतीने कायनेटिक एनर्जी टॉपिक आपण बघितला त्याच पद्धतीने आता आपल्याला बघायचं पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जीप्रमाणेच हा सुद्धा खूप सोपा टॉपिक आहे. व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? ज्यावेळेस आपण पोटेन्शियल हा वर्ड यूज करतो, पोटेन्शियल आपण मराठीमध्ये बोलतो क्षमता. आपण पोटेन्शियल हा वर्ड बऱ्याचदा यूज करतो एखाद्या व्यक्तीला रेफर करून. आपण असो, एखादा विद्यार्थी असेल तर आपण त्याला असं बोलतो, तुझ्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे, चांगला अभ्यास कर, खूप पुढे जाशील. त्यावेळेस पोटेन्शियल आहे म्हणजे काय, तुझ्यामध्ये खूप क्षमता आहे,
त्या शब्दाचा तू वापर कर जेणेकरून तुझी प्रगती होईल, असं आपण इन जनरल बोलतो. तर पोटेन्शियल त्या वर्डवरून आलं पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, त्याला डिफाईन आपण असं करू शकतो, पोटेन्शियल एनर्जी इज एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर झालेली एनर्जी बिकॉज ऑफ इट्स स्टेट और पोझिशन. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर असलेली एनर्जी, ही एनर्जी कशामुळे आहे, त्या ऑब्जेक्टची स्टेट किंवा पोझिशन म्हणजे त्याची काही कंडिशन किंवा स्थिती, त्यामुळे असणारी जी एनर्जी आहे तिला आपण बोलतो पोटेन्शियल एनर्जी. अर्थ समजला. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर झालेली एनर्जी बिकॉज ऑफ इट स्टेट ऑफ पोझिशन, किंवा कधी कधी याला कन्फ्युगरेशन सुद्धा बोलतात, कन्फ्युगरेशन. फॉर एक्झाम्पल, आता पोटेन्शियल एनर्जी नीट समजण्यासाठी आपण 1-2 एक्झाम्पल इथे डिस्कस करूया. त्यामध्ये पहिले एक्झाम्पल आपण घेऊया बो ॲरो, धनुष्यबाण. आता ज्यावेळेस धनुष्यबाण आपल्याला वापरतो आपण, धनुष्यबाणामधनं आपण ज्यावेळेस बाण बाहेर सोडतो त्यावेळेस सगळ्यात आधी काय करावं लागतं, तो जो धनुष्य आहे, तो जो बो आहे, बो आपण काय करतो, सगळ्यात आधी स्ट्रेच करतो, ताणतो. आपण ज्यावेळेस तो बो ताणतोय म्हणजेच काय, आपण स्ट्रेच करतो, दॅट मीन्स आपण फोर्स अप्लाय करतो, डिस्प्लेसमेंट होतो, म्हणजे देअर इज वर्क डन. आणि हे जे वर्क डन आहे, हे वर्क डन ह्या बोमध्ये, जो ताणलेला बो आहे त्याच्यामध्ये ॲज एनर्जी म्हणून स्टोअर होतं. दिस एनर्जी इज नथिंग बट पोटेन्शियल एनर्जी. काय होतं, ज्यावेळेस आपण बो स्ट्रेच करतो, आपलं जे वर्क डन आहे त्या बोमध्ये ॲज एनर्जी म्हणून स्टोअर होतं. आता ही आपण स्ट्रेच ही कंडिशन झाली, एक स्टेट झाली, तर या स्टेटमुळे जी एनर्जी आहे दॅट इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. तर बोमध्ये स्ट्रेच जो बो असतो त्याच्यामध्ये एनर्जी जी असते दॅट एनर्जी इज पोटेन्शियल एनर्जी. ज्यावेळेस आपण त्यामधून बाण सोडतोय त्यावेळेस काय होतं, ही जी पोटेन्शियल एनर्जी हिचं कन्वर्जन होतं कायनेटिक एनर्जीमध्ये. ही कायनेटिक एनर्जी त्या ॲरोला मिळते आणि त्यानंतर तो ॲरो पुढे मूव्ह होतोय. सो थोडक्यात काय, पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड होती, या पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन झालं कायनेटिक एनर्जीमध्ये आणि त्यानंतर तो जो ॲरो आहे तो ॲरो झाला पुढे मूव्ह. सो दिस इज पोटेन्शियल एनर्जी. स्ट्रेच बोमध्ये जी एनर्जी आहे, स्टोअर्ड एनर्जी आहे, स्टोअर्ड एनर्जी बिकॉज ऑफ इट स्टेट इज कॉल्ड एज पोटेन्शियल एनर्जी. त्यामुळे स्ट्रेच बोमध्ये असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. क्लिअर इथपर्यंत. सेकंड एक्झाम्पल, कॉम्प्रेस स्प्रिंग. कॉम्प्रेस स्प्रिंग, स्प्रिंग माहिती आहे आपल्याला, पेनमध्ये जी असते ती स्प्रिंग. ही स्प्रिंग आहे नॉर्मल कंडिशनमध्ये. ज्यावेळेस आपण कॉम्प्रेस करतो म्हणजे आपण दाबतोय त्यावेळेस ती स्प्रिंग कशी होणार आहे, या टाईपमध्ये काही असणार आहे. ओके, कॉम्प्रेस करतोय आपण स्प्रिंगला, कॉम्प्रेस करण्यासाठी फोर्स अप्लाय करतोय, स्प्रिंगची मुवमेंट होते, दॅट मीन्स देअर इज वर्क. फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आहे, वर्क आहे. हे जे आपण वर्क डन होते, हे वर्क डन स्प्रिंगमध्ये ॲज एनर्जी म्हणून स्टोअर होते. एनर्जी म्हणून स्टोअर होतं, स्टोअर्ड बिकॉज ऑफ स्टेट. ओके, एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ स्टेट, त्यामुळे दिस विल बी अ पोटेन्शियल एनर्जी. आणि ज्यावेळेस आपण बघा ही स्प्रिंग जी आहे ही आपण रिलीज करतो, कॉम्प्रेस स्प्रिंग आपण रिलीज करतो, त्यावेळेस काय होतं, ही स्प्रिंग जी आहे ती मूव्ह होते, जागा बदलते. का मूव्ह होते, कारण त्यावेळेस ही जी पोटेन्शियल एनर्जी याचं कन्वर्जन होतं कायनेटिक एनर्जीमध्ये आणि त्यामुळे ती स्प्रिंग जी आहे ती स्प्रिंग मूव्ह होते. ओके, बघा सिम्पल आहे. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे स्टेट किंवा पोझिशनमुळे स्टोअर्ड असलेली एनर्जी एखाद्या ऑब्जेक्टमध्ये. आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, एनर्जी ड्यू टू मोशन. एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस मोशनमध्ये असतो त्याच्यात जी एनर्जी असते दॅट इज कायनेटिक एनर्जी. आधी स्टोअर्ड होते एनर्जी, नंतर ही मूव्ह होते म्हणजे ऑब्जेक्ट मोशनमध्ये जातं, याचाच अर्थ काय, पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन होतंय कायनेटिक एनर्जीमध्ये. अनदर एक्झाम्पल, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, आपल्याला माहिती आहे की पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, राईट. पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी कशी जनरेट केली जाते हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये, तर तिथे सुद्धा पाण्याच्या पोटेन्शियल एनर्जीचा यूज केला जातो. कसा यूज केला जातो, पाणी आहे, पाणी वॉटर, पाणी एका हाईटवरती स्टोअर केलं जातं, ग्राउंडपासून खूप साऱ्या हाईटवरती पाणी स्टोअर केलं जातं. तर पाणी ते स्टोअर केलेलं आहे, त्यामुळे ह्या पाण्यामध्ये असणारी एनर्जी बिकॉज ऑफ इट्स पोझिशन, एनर्जी स्टोअर्ड इन वॉटर बिकॉज ऑफ इट्स पोझिशन, म्हणजे पाण्यामध्ये असणारे हाय पोटेन्शियल एनर्जी. पोझिशन म्हणजे एनर्जी आहे, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर काय होतं, हे पाणी रिलीज केलं जातं थ्रू पाईप्स थ्रू हे पाणी रिलीज केलं जातं. पाणी खाली येते, पाणी रिलीज झालेलं आहे म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये झालं, कायनेटिक एनर्जीमध्ये. आधी इथे पाणी स्टोअर होतं, त्यानंतर पाणी मुव्हिंग आहे, पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन झालं कायनेटिक एनर्जीमध्ये. त्यानंतर इथे खाली असतात टर्बाईन्स म्हणजे काय असतं, काही रोटरी मशीन्स असतात. या मशीनवरती, या रोटरी मशीनवरती किंवा टर्बाईनवरती हे पाणी पडतं
आणि हे टर्बाईन कनेक्टेड असतात जनरेटरला. कशाला कनेक्टेड असतात? जनरेटरला. पाणी ज्यावेळेस या टर्बाईनवर पडतं त्या टर्बाईन स्पिन होतंय. स्पिन झाल्यानंतर ते कनेक्टेड असतात जनरेटर आणि अशा पद्धतीने इथे जनरेटरमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. सो या केसमध्ये सुद्धा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये सुद्धा पाण्याची जी पोटेन्शियल एनर्जी आहे, स्टोअर वॉटरची जी एनर्जी असते त्याचा यूज करून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे ऑब्जेक्टमध्ये स्टोअर झालेली एनर्जी. ऑब्जेक्ट मुव्हिंग नाही, ऑब्जेक्ट स्थिर आहे. ऑब्जेक्टमध्ये स्टोअर झालेली एनर्जी बिकॉज ऑफ इट स्टेट ऑफ पोझिशन. पोझिशन म्हणजे जसं पाणी ते वरती स्टोअर केलेलं आहे, या हाईटवरती पाणी स्टोअर केलेलं आहे. सो बिकॉज ऑफ पोझिशन. स्टेट म्हणजे काय? ज्यावेळेस आपण धनुष्य ताणतोय, सो दॅट इज अ स्टेट. या स्टेट किंवा पोझिशनमुळे जी एनर्जी ऑब्जेक्टमध्ये स्टोअर होते दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. आणि त्याचे हे 2-3 एक्झाम्पल्स आहेत. आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन बघायचं आहे. सो एक्सप्रेशन काय आहे? एक्सप्रेशन बघण्यासाठी आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे एक ऑब्जेक्ट ऑफ मास m. तर हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट आपल्याला अर्थ सरफेसवरती h एवढ्या हाईटमधून वरती मूव्ह करायचा आहे. ओके, सो लेट्स से हा अर्थ सरफेस आहे, इथे हा ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट आपल्याला अर्थ सरफेसवरती h एवढ्या हाईटमधून मूव्ह करायचा आहे. म्हणजे आधी तो इथे होता, आता तो आपल्याला मूव्ह करून इथे आणायचा आहे h एवढ्या हाईटमधनं थोडक्यात. सो इथे आपण असं लिहू शकतो, कन्सिडर अन ऑब्जेक्ट ऑफ मास m. ऑब्जेक्ट ऑफ मास m to be carried through height h on earth surface. आता आपल्याला हा ऑब्जेक्ट वर उचलायचा आहे, त्यासाठी काहीतरी फोर्स अप्लाय करावा लागणार आहे. फोर्स अप्लाय होणार आहे. हा फोर्स काय असणार आहे? सो तो आपण सगळ्यात आधी फाइंड करू. फोर्स इज इक्वल टू अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. फोर्स काय असतं? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. सो एफ इज इक्वल टू एम इंटू ए. या केसमध्ये मास किती आहे? ऑब्जेक्टचं मास आपण एम कन्सिडर केलं आहे, त्यामुळे मास तर एफ इज इक्वल टू एम तर असणारच आहे. ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन काय असणार आहे? बघा, ऑब्जेक्ट आपण वरती मूव्ह करतोय. ऑब्जेक्ट वरती मूव्ह करतोय म्हणजेच इथे असणार आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आणि त्याची व्हॅल्यू असते जी. त्यामुळे एला आपण कशाने रिप्लेस करू शकतो? जीने, ग्रॅव्हिटीने. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑर ग्रॅव्हिटी. सो ए इज इक्वल टू जी, कारण आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट ऑब्जेक्ट मूव्ह करतोय. इथे असणार आहे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, देअरफॉर ए इज इक्वल टू जी. सो एफ इक्वल टू एम जी. क्लिअर आहे इथपर्यंत? हे होणार आहे हा असणार आहे फोर्स. आता फोर्स अप्लाय केलेला आहे, डिस्प्लेसमेंट होते एच एवढ्या हाईटमधनं, म्हणजे तिथे होणार आहे वर्क. करेक्ट? वर्क काय असतं? वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती अप्लाय करतो आपण? एफ. डिस्प्लेसमेंट किती होते? इथपासून इथे डिस्प्लेस होतो ऑब्जेक्ट, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती आहे? एच. एफ इक्वल टू एम जी अँड देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू एम जी एच. आता हे जे वर्क डन होत आहे ऑब्जेक्ट इथपासून इथपर्यंत नेपर्यंत जे वर्क डन होतं ते वर्क डन, दिस वर्क डन इज स्टोर्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी ऑफ द ऑब्जेक्ट. आपण बघितलेलं आहे वर्क डन आणि एनर्जी हे एकमेकांशी रिलेटेड असतात. जे वर्क डन होतं ते वर्क डन एनर्जी म्हणून स्टोअर होतं. त्यामुळे ह्या केसमध्ये हे जे वर्क डन आहे हे वर्क डन या ऑब्जेक्टमध्ये ॲज पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर होणार आहे. त्यामुळे आपण इथे लिहू शकतो, सिन्स वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट. आपण ज्यावेळेस कायनेटिक एनर्जीचे एक्सप्रेशन फाइंड केलं त्यावेळेस सुद्धा आपण असंच केलेलं. वर्क डन फाइंड करून वर्क डन आपण एनर्जी सोबत रिलेट केलं होतं. सो हिअर अगेन वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट अँड देअरफॉर पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू डब्ल्यू अँड हेज पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू एम जी एच. तर हे झालं एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी किंवा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? एम इंटू जी इंटू एच. सो थोडक्यात मास इंटू जी. जीची व्हॅल्यू स्टँडर्ड असते. दिस जी इज ऑलवेज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर नियर अर्थ सरफेस. अर्थ सरफेसच्या जवळ आपण ही व्हॅल्यू कन्सिडर करतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो मास इंटू जी इंटू एच. एच म्हणजे हाईट, किती हाईटमधून तो ऑब्जेक्ट आपल्याला मूव्ह करायचा आहे त्यावरती पोटेन्शियल एनर्जी डिपेंडंट आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं पीई इज इक्वल टू एम जी एच. एक ऑब्जेक्ट आहे, ठीक आहे, त्या ऑब्जेक्टचं मास तर नेहमी कॉन्स्टंट असणार आहे. ठीक आहे, मासचं जेवढं एखाद्या ऑब्जेक्टचं जेवढं मास आहे तर मास नेहमी कॉन्स्टंट असणार आहे, जी सुद्धा कॉन्स्टंट आहे. सो थोडक्यात पोटेन्शियल एनर्जी इज फंक्शन ऑफ एच असं आपण बोलू शकतो. हाईटचं फंक्शन आहे. पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू हाईट.
म्हणजे जेवढी जास्त हाईट तेवढी जास्त पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. जेवढी जास्त हाईट तेवढी जास्त पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनचं एक्झाम्पल घेतलं, त्या केसमध्ये सुद्धा पाणी जेवढं जास्त उंचावर असणार, जेवढं जास्त हाईट फ्रॉम ग्राउंड असणार आहे तेवढी जास्त पोटेन्शियल एनर्जी त्या पाण्यामध्ये असणार आहे. समजलं? सो पोटेन्शियल एनर्जीचं एक्सप्रेशन आपल्याला काय मिळालं, PE इज इक्वल टू mgh, मास इंटू हाईट इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ऑन g. आणि कायनेटिक एनर्जी काय होतं, कायनेटिक एनर्जी इक्वल टू हाफ इंटू mv². कायनेटिक एनर्जी म्हणजे मोशनमध्ये असणारी एनर्जी. मोशन आहे त्यामुळे तिथे वेलॉसिटी असणार आहे. यामध्ये काय की स्टोर्ड कंडिशनमध्ये एखादा ऑब्जेक्टमध्ये असणारी जी एनर्जी दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. स्टोर्ड कंडिशन त्यामध्ये पोझिशन डिपेंड्स ऑन एज, त्यामुळे याचा फॉर्म्युला आहे P इज इक्वल टू mgh. आता P इक्वल टू mgh किंवा पोटेन्शियल एनर्जी प्रोपोर्शनल टू हाईट, यासाठी एक छोटासा एक्सपेरिमेंट आहे. एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितलं आहे की एक चॉक घ्या, एक खडू घ्या, त्यानंतर ग्राउंडजवळ बसा, जमिनीजवळ बसा, 5-10 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घ्या, म्हणजे अगदी थोडंसं डिस्टन्स घ्या आणि त्या अंतरावरनं खडू खाली सोडा. ठीक आहे, तुमचं काय ऑब्झर्वेशन ते नोट करा. उभं राहा, त्यानंतर तुमच्या हाईटपासून खडू खाली सोडा. सो थोडक्यात आपण काय करतोय, 2 केस कन्सिडर करतोय. सपोज हा ग्राउंड असेल, पहिल्या केसमध्ये चॉक जो आहे तो आपण एवढ्या डिस्टन्समधनं खाली सोडतोय आणि दुसऱ्या केसमध्ये चॉक आपण लेट से एवढ्या डिस्टन्सपासून खाली सोडतोय. आणि ह्या दोन्ही केसेसमध्ये तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे ते तुम्हाला सांगितलं आहे. तर हा एक्सपेरिमेंट तुम्ही करून बघा. इव्हन तुम्ही न करता सुद्धा तुमच्या लक्षात येईल की आपण ज्यावेळेस अगदी खालून म्हणजे जमिनीजवळ बसून जर आपण चॉक सोडला तर काय होतं, तो चॉक खाली पडतो. ठीक आहे, चॉक खाली पडतोय, चॉकला काही होणार नाही, मोस्ट प्रोबेबली चॉकला काही होणार नाही. ज्यावेळेस आपण वरतून असं खाली चॉक सोडतोय तर प्रोबॅबिलिटी जास्त आहे, चान्सेस आहे की तो चॉक जो आहे तो चॉक तुटतोय, चॉक ब्रेक होते, याचे चान्सेस आहेत सेकंड केसमध्ये. मग आता हे असं का होतं, ज्यावेळेस हा चॉक इथे आहे आणि इथे आहे, चॉक ह्या कंडिशनमध्ये आपण असा धरलेला आहे, या चॉकमध्ये बिकॉज ऑफ इट्स पोझिशन, ह्या पोझिशनला आहे लेट्स से ही हाईट आहे h, बिकॉज ऑफ हाईट h याच्यामध्ये काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. दॅट पोटेन्शियल एनर्जी विल बी mgh, जर चॉकचा मास आपण m कन्सिडर केला. त्यानंतर ज्यावेळेस चॉक आपण इथे धरलेला आहे, मास तर mच असणार आहे, g असणार आहे आणि लेट्स से हाईट आहे कॅपिटल h, कॅपिटल h एवढी हाईट आहे, त्यामुळे इथे पोटेन्शियल एनर्जी असणार आहे mgh. या केसमध्ये हाईट कोणती जास्त आहे, दिस हाईट इज ग्रेटर दॅन स्मॉल h, h इज ग्रेटर दॅन स्मॉल h, त्यामुळे ही हाईट जास्त आहे, ही हाईट जास्त आहे. mg तर सेमच असणार आहे दोघांसाठी, हाईट जास्त आहे यापेक्षा म्हणजे ही टोटल व्हॅल्यू सुद्धा जास्त असणार आहे. सो थोडक्यात इथे जी पोटेन्शियल एनर्जी आहे ही पोटेन्शियल एनर्जी हायर असणार आहे. हाईट जेवढी जास्त, आपण बघितलं पोटेन्शियल एनर्जी इज प्रोपोर्शनल टू हाईट असं आपण कन्क्लूड करू शकतो फॉर वन ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट याचा मास तर कॉन्स्टंट असणार आहे, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू हाईट. जेवढी जास्त हाईट तेवढी जास्त पोटेन्शियल एनर्जी. त्यामुळे ह्या केसमध्ये सुद्धा ह्या केसमध्ये चॉक जास्त हाईटवर आहे, त्यामुळे त्याची पोटेन्शियल एनर्जी हाय आहे. अशी पोटेन्शियल एनर्जी याच्या कंपॅरिझनमध्ये कमी असणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस हा ऑब्जेक्ट आपण खाली सोडतोय त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी हाय आहे, त्यामुळे ही पोटेन्शियल ज्यावेळेस चॉक खाली येणार आहे तेव्हा ही पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. पोटेन्शियल एनर्जी जास्त होती त्यामुळे काय होणार आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे त्याची वेलॉसिटी सुद्धा जास्त असणार आहे, बरोबर, कारण कायनेटिक एनर्जी सुद्धा तेवढ्या प्रपोर्शनमध्ये असणार आहे. वेलॉसिटी इज हायर, त्यामुळे हा जो चॉक आहे हा जास्त इम्पॅक्टने खाली पडतोय. सो दिस चॉक विल फॉल विथ मोर इम्पॅक्ट, आणि त्यामुळे चान्सेस आहे तो जास्त वेलॉसिटीने खाली पडतो, जास्त इम्पॅक्ट तो प्रोड्यूस करणार आहे, आणि त्यामुळे ह्या केसमध्ये चान्सेस आहे की जो चॉक आहे तो चॉक तुटतोय. ह्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी कमी होती, त्यामुळे ज्यावेळेस चॉक आपण खाली सोडतो ही पोटेन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार, ती एनर्जी सुद्धा कमी असणार, त्यामुळे इथे होणारा इम्पॅक्ट जो तो इम्पॅक्ट कमी असणार आहे. समजलं? असं थोडक्यात काय, सेम चॉक आहे, फक्त हाईट जर आपण चेंज केली, हाईट चेंज केल्यानंतर त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट डिफरंट येतो. हे कशामुळे होतं, दिस इज बिकॉज ऑफ पोटेन्शियल एनर्जी, कारण पोटेन्शियल एनर्जी डिपेंड करतो हाईटवर. जेवढी जास्त हाईट तेवढी जास्त पोटेन्शियल एनर्जी असते. पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह. पोटेन्शियल एनर्जीबद्दल असं बोललं जातं, पोटेन्शियल एनर्जी इज रिलेटिव्ह किंवा रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. तर रिलेटिव्ह कॉन्सेप्ट म्हणजे काय, आपण मोशनमध्ये बघितलेलं, एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे का रेस्टमध्ये आहे हे पर्सन टू पर्सन डिपेंड होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी एक ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असू शकतो, तोच ऑब्जेक्ट दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी मोशनमध्ये असू शकतो. म्हणजे इथे काय पर्सन टू पर्सन एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे का रेस्टमध्ये आहे हे डिसाईड होतं. त्याच पद्धतीने पोटेन्शियल एनर्जी सुद्धा रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहे. याचा अर्थ काय बघा, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, mgh, मास आहे, त्यानंतर ॲक्सेलरेशन आणि हाईट आहे. हाईट म्हणजे कोणतं, ग्राउंडपासून किती हाईटमध्ये तो ऑब्जेक्ट आहे त्यावरती पोटेन्शियल एनर्जी डिपेंड राहते. त्यामुळे लेट्स से एक बुक आहे, एक पुस्तक आहे, दिस इज ग्राउंड, एक इथे टेबल आहे,
ह्या टेबलवरती एक असं बुक ठेवलेलं आहे. ठीक आहे, याचा डिस्टन्स आहे लेट्स से एच, एवढ्या हाईटवरती आहे. जर मी ह्या बुकची पोटेन्शियल एनर्जी ऑन टेबल चेक केली, टेबलवरची पोटेन्शियल एनर्जी चेक केली, तर मला किती मिळणार आहे? P इज इक्वल टू एम जी एच. मास आपण एम कन्सिडर करतोय, एम जी एच एवढं हाईट, एच एवढ्या हाईटवर, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी असणार एम जी एच. त्यानंतर काय केलं, हे पुस्तक मी उचललं आणि एक शेल्फ आहे इथे मी ठेवलं, ते पुस्तक उचलून इथे मी ठेवलं. आता लेट्स से ही हाईट आहे H1 एवढी हाईट आहे. ह्या केसमध्ये बुकची पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू हाईट. या केसमध्ये हाईट असणार आहे H1. त्याच पद्धतीने ते बुक उचलून जर मी अगदी इथे कुठे ठेवलं, लेट्स से ही हाईट आहे H3. या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? एम जी इंटू हाईट. हाईट किती आहे? H3. सो थोडक्यात काय, ज्या पोझिशनला बुक आहे त्याच्या अकॉर्डिंग त्याची पोटेन्शियल एनर्जी डिसाईड होते. ज्या हाईटला बुक आहे, जेवढ्या डिस्टन्सवरती बुक आहे ग्राउंडपासून, त्यावरती पोटेन्शियल एनर्जी डिपेंडंट राहते. त्यामुळे ह्या बुकचे जर तुम्हाला विचारले की एक पुस्तक आहे, या पुस्तकाची पोटेन्शियल एनर्जी किती आहे, तर ती पोटेन्शियल एनर्जी या केसमध्ये या पुस्तकाची पोटेन्शियल एनर्जी एम जी एच असू शकते, एम जी H1 असू शकते, एम जी H3 असू शकते, किंवा एम जी इंटू सम अदर डिस्टन्स सुद्धा असू शकतात. बिकॉज पोटेन्शियल एनर्जी डिपेंड करते हाईटवरती. त्यामुळे जशी हाईट असणार त्याच्या अकॉर्डिंग पोटेन्शियल एनर्जी चेंज होणार आहे. म्हणजे असं नाही की बुक आहे, या बुकची लेट्स से पोटेन्शियल एनर्जी आहे 1000 जूल, ही फिक्स पोटेन्शियल एनर्जी कधीच नसणार आहे. पोटेन्शियल एनर्जी हाईटच्या अकॉर्डिंग चेंज होते, त्यामुळे आपण असं बोलू शकतो पोटेन्शियल एनर्जी रिलेटिव्ह कॉन्सेप्ट. त्यामुळे जशी हाईट असणार त्याच्या अकॉर्डिंग पोटेन्शियल एनर्जी चेंज होणार आहे. पोटेन्शियल एनर्जी एक ॲब्सोल्यूट व्हॅल्यू कधीच नसणार आहे, म्हणजे एक फिक्स व्हॅल्यू कधीच नसणार आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? हाईट जेवढ्या हाईटवरती असेल तेवढ्या हाईटवर, त्या हाईटला आपल्याला डिस्टन्स म्हणून कन्सिडर करायचं, तेवढी असणार त्या ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी. अँड हेच पोटेन्शियल एनर्जी इज अ रिलेटिव्ह कॉन्सेप्ट.